गुलाबी, लाल लाल नाही घ्यायचं. अजून असतं लाल असलं तर आणि मग शिजत नाही, ते ताजं नसतं. पिंक कलर, गुलाबी कलरचं असलं ना ते ताजं मटण असतं आणि शिजतं नव्हतं. कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या, थोडासा आता आपण मटण करतो जरासं पुदिना घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो. मटणाला जरा हिरवं वाटत चांगलं लावायचं, मग त्याचा हिमसपणा वगैरे सगळं निघून जाणार. कांदा, खोबरं, गरम मसाला सगळं चांगलं परतून घ्या. चांगली परतली ना, आता आपल्याला मटण टाकायचं. या स्टेजला आपण हे मटण त्याच्यात घालूया. कधी पण मटणाला आपण गरम पाणी घालणार आहोत, थंड पाणी कधी घालायचं नाही. आणि कुकरमध्ये हे मिक्सरमध्ये जे वाटप केलेलं त्याचं वाटप आहे, जो आपण कुठल्याही व्हेज नॉनव्हेज रेसिपीजला यूज करू शकतो. तर मटणाला कसं पाणी सुटलंय आणि आपण हे आता पाणी त्याच्यात घालणार आहोत. मटण कसं दिसतं फक्त चेक करा मटण किती परफेक्ट शिजलंय. आपल्याला हात लावला की ते मेल्टिंग होते. हे बोनचा पीस आहे, बोनचा पीस असा शिजलं म्हणजे अजून काही चेक करायची गरजच नाही. नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी आपला आज व्हिडिओ येतोय. माझ्या स्कूलमध्ये आज पॉटलक आहे, पॉटलक लंच ठेवला आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांची इच्छा होती की मी मटण करावं, तर त्याची मी तयारी करते आहे. आणि हा ब्लॉग येणार आहे आपल्या परब फॅमिली चॅनलवर, तर तुम्ही नक्की बघा. त्याची फुल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, मटण कधी पण घेताना ना असं गुलाबी घ्यायचं, गुलाबी, लाल लाल नाही घ्यायचं. अजून असतं लाल असलं तर आणि मग शिजत नाही, ते ताजं नसतं. असं पिंक कलर, गुलाबी कलरचं असलं ना ते ताजं मटण असतं आणि शिजतं लवकर. हे पटापट साफ करून घेते आणि मग तुम्हाला फोडणी करताना भेटते. हे आपलं हिरवा वाटण आहे. त्याच्यात काय मस्तपैकी आपण घातली आहे हिरवीगार कोथिंबीर. आता सीझनला आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या, थोडासा आता आपण मटण करतो मग जरासं पुदिना घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध चांगला येतो. सर्वात आधी मी घालते आहे हळद. हळद चांगली लावा. अर्धा चमचा धने पावडर, जास्त नाही. तीन चमचे मोठे मालवणी मसाला, थोडासा मटन मसाला, थोडासा किचन किंग, गरम मसाला, जराशी हलकी मिरची पावडर, कलर जरासा यावा म्हणून काश्मीरी पावडर, मिरची. मीठ आधी घालत नाहीये, मीठ नंतर घालायचं, जरा थोडं शिजू द्यायचं. आणि हा आपला केलेला हिरवं वाटप मस्त हिरवगार. मटणाला जरा हिरवं वाटप चांगलं लावायचं, मग त्याचा हिमोसपणा वगैरे सगळं निघून जाणार. असं तुम्ही चांगलं अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा मटण. थोडासा लिंबू पिळा त्याच्यावर. आपण आता वाटप करणार आहे. वाटपात गरम मसाला, कांदा, टोमॅटो, अर्धी कवळ सुकं खोबरं आणि एक नारळ
जरा जास्त माणसांचं करायचं आहे ना, म्हणून एवढं सगळं, नाही तर ह्याच्या अर्धी क्वांटिटी 5-6 माणसांना पुरेल. कांदा, खोबरं, गरम मसाला सगळं चांगलं परतून घ्या. भाजलं पाहिजे ते ब्राऊन सारखं, कच्चं नाही पाहिजे. ह्याच्यात ओलं खोबरं आधी घालते. 1 नारळ घेतलाय, तो भाजला की मग आपण सुकं खोबरं घालूया. तर कुठल्याही पदार्थाला आपल्याला जरा थिकनेस द्यायची असेल ना, समजा छोले वगैरे करत असाल तुम्ही, कांदा टोमॅटो जरा त्याची ग्रेव्ही टाकली, त्याच्याबरोबर छोटे 2 चमचे जर हे वाटप टाकलं ना, तर ते मस्त मिळून येतात आणि चव चांगली लागते. खोबऱ्याच्या ते चव आणि कांदा खोबऱ्याच्या वाटपाचा टेस्ट मस्त येते. आणि प्रत्येक मालवणी पदार्थामध्ये हे वाटप हे कॉमन असतं. कुठल्याही तिखट डाळीला पण तुम्ही हे घालू शकता. जर असं मसूरची आमटी केली त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे एक वाटप हे केलात ना, तुमचे भरपूर पदार्थ बनतात त्याच्यात. असं करून तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये. चांगला आठवडाभर ते वापरू शकता. म्हणजे आता ते ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात, त्यांना रोज रोज असं कांदा खोबरं किसून नंतर मग त्याला भाजून तेवढं जमत नसतं, कारण वेळ नाही आजकालच्या बायकांना. पूर्वी कसे रोजच्या रोज वाटप काढायची. तर तुम्ही असं करूनही ठेवू शकता. आणि मग हवं तसं थोडं थोडं काढायचं आणि वापरायचं. पण त्याला चांगलं भाजून घेतलं पाहिजे, तर ते चांगलं टिकणार. आता मी याच्यात 1 कवड सुकं खोबरं आहे ना, तेही घालून घेते. आणि हे सगळं वाटप व्यवस्थित भाजून मी वाटते. तुम्हाला वाटून झाल्यावर मी दाखवते कसं दिसेल. तर मी खडा मसाला घातला ह्याच्यात. हा गावचा तेजपत्ता वगैरे बघा. हा गावचा आमचा तेजपत्ता, दालचिनी, लवंग, वेलची सगळे आपले असतील ना ठेवणीतले ते खडे मसाले घालायचे. नंतर आपण कांदा वगैरे तुम्ही नाही परतलात तरी चालेल, मी परतते. कोणाला पाहिजे तर तुम्ही अर्धा कांदा फोडणीत घालू शकता, गरज नाही. आपल्या वाटपात ते येणार आहे. आणि हे जे हिरवं वाटप आहे ना मेन, ते पहिले घालायचं. त्याचा कच्चापणा जाण्यासाठी जरा 2 मिनिटं त्याला परतायचं. म्हणजे आपला गरम मसाला, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि किचन किंग मसाला, ह्याचं हे सगळं फोडणी केली आपण. बघा कशी दिसते फोडणी. फोडणी चांगली परतली ना, आता आपल्याला मटण टाकायचं. या स्टेजला आपण हे मटण आता त्याच्यात घालूया. पीस सोडा त्याच्यात. आता मी हे परतून घेणार. जरा गॅस फास्ट करते जरा. आणि मी ह्याला आता परतते. आपण अजून बघा ह्याच्यात मीठ नाही घातलेलं आहे. मीठ आधी नका घालू, नाहीतर मटण जरा चिवट होतं. मीठ कधीही अर्ध शिजलं की मग घाला. पण लक्षात ठेवा, नाहीतर अळणी होईल. आता तुम्हाला वाटत असेल की खूप सुकं आहे, पण बघा मटण आता आपणहून आपलं पाणी सोडलं. झाकून फक्त त्याला 2 मिनिटं ठेवायचं. कलर त्याचा चेंज होईपर्यंत. आता ते गुलाबी होतं ना, मग ते परतल्यानंतर थोडंसं आकार घेणार आपला आणि ते मग कलर पण बदलणार आपला. याचा अर्थ तो मटण भाजलाय. मग त्याच्यामध्ये पुढच्या प्रोसेस करूया आपण. ठीक आहे. आता मी ह्याला झाकून ठेवते.
आपण मगाशी जी प्लेट घेतलेली त्याच्यावरच मी पाणी ठेवते, कारण कधी पण मटणाला आपण गरम पाणीच घालणार आहोत, थंड पाणी कधी घालायचं नाही. आणि हे कुकरमध्ये जे हे मिक्सरमध्ये जे वाटप केलेलं त्याचं पाणी आहे, ते वेस्ट नाही करायचं, त्याच्यात पण टेस्ट असते. आता हे ते वाटप आहे जे मी कांदा, खोबरं, टोमॅटो आणि गरम मसाले सगळे घातलेले, सुकं खोबरं, ओलं खोबरं, आलं लसूण थोडंसं असं घालून हे जे मी मगाशी भाजून घेतलं आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर पहिले आपलं मटण वगैरे शिजलं ना, मग आपला हा जो मालवणी वाटप आहे जो आपण कुठल्याही व्हेज नॉन व्हेज रेसिपीजना यूज करू शकतो तो तुम्ही घालायचा आहे. आपण आता हे गरम पाणी व्हायला ठेवलेलं आणि आतमध्ये ते मटण शिजायला ठेवलेलं. तर मटणाला कसं पाणी सुटलंय आणि आपण हे आता पाणी त्याच्यात घालणार आहोत. रटा शिजतंय बघा ते रटा. आता काय करायचंय आपल्याला, हे होऊ द्यायचं. अरे ढवळून येते, थोडं पाणी ठीक आहे आतासाठी, शिजण्यापुरती भरपूर आहे. आता तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला तुम्ही. उकळी तर याला आलेली आहे, मटण पण आपलं हे आहे, कवळं आहे, त्यामुळे ते पटकन शिजणार. मी त्याला कुकरला लावते, मग मी तुम्हाला दाखवते की शिट्टी कशी होत आली की मग आपण स्लो करायचं असतं. आली ना, आपण हे स्लो करून टाकायचं गॅस, शिट्टी होऊ द्यायची नाही, म्हणजे ती आतल्या वाफेमध्ये ते मटण शिजणार. आता आपण शिट्टीला स्लो केलंय ना गॅस, शिट्टी व्हायला आली तर आपण गॅस स्लो केलाय. आता ह्याच्यामध्ये आपण 7 ते 10 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया. कुकरची वाफ पूर्ण गेलेली आहे. आता आपण कुकर उघडूया. बघा कसं दिसतंय मंडळी, मटण कसं दिसतंय बघा, तेल वगैरे सगळं सुटलेलं आहे. तुम्ही असंच पण खाऊ शकता ह्याला. मी जरा एखादा कधीही बोनचा पीस बघायचा, ह्याचं बघा, फक्त चेक करा मटण किती परफेक्ट शिजलंय. आपल्याला हात लावला की ते मेल्टिंग होते. हे बोनचा पीस आहे, बोनचा पीस असा शिजलं म्हणजे अजून काही चेक करायची गरजच नाही. आपण आता याच्यात थोडंसं वाटण घालू. आपलं मटण तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला बॉक्समध्ये भरूया आणि घेऊन जाऊया सगळ्यांसाठी खायला.